बाईचं काम कधीच संपत नाही म्हणतात ना, कारण रोजच्या कामासोबत अशी कामं असतात जी वेळेवर केली तरच घर नीटनेटकं राहतं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळची ट्युशनची बॅच संपली, मुलांना निरोप दिला. आता वाटलं चला आता आराम, पण बाईच्या नशिबात कुठे आराम असतो. सगळ्यात आधी स्वतःसाठी गरम गरम चहा ठेवला, दूधही गरम करायला ठेवलं. कालची थोडी खिचडी उरली होती ती गरम केली आणि पटकन नाश्ता करून घेतला. आज छान ऊन पडलं होतं म्हणून लगेच कपडे धुवून टाकले. 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे ते राहूनच गेलं होतं. नंतर मोर्चा वळवला देवघराकडे. आज देवघर थोडं आवरायचं आणि थोडा बदलही करायचा होता. सर्वात आधी तर देवघरातले सगळे देव काढून घेतले होते आणि नंतर ते व्यवस्थित देवघर मी पुसून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मला जे तोरण लावायचं होतं ते काढलं. आणि आता माझ्याकडे 2-3 प्रकारचे वेगवेगळे असे छान असे तोरण आहे. माझा कधी मूड झाला तर मग आवरायच्या वेळेला मी हे चेंज करत असते. त्याच्यामुळे थोडं प्रसन्नता येते आणि खरंच हे तोरण मला खूप छान भेटतात, खूप छान दिसतात ते. त्याच्यानंतर बघा सगळे जे देव मला जे लागणार होते वस्त्र वगैरे ते काढून घेतले आणि मला इथे छोट्या चौरंगाऐवजी मोठा चौरंग ठेवायचा होता की जेणेकरून लेवल होईल आणि छानही वाटेल. मग सगळे फोटो वगैरे पुसत एक एक काम आवरत होते. मग छान असा हा चौरंग ठेवला. त्याच्यावर माझ्याकडे पिवळ्या कलरचं वस्त्र होतं तेही ठेवून घेतलं होतं आणि खूप छान वाटत होतं. मग इथे स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेतला होता मी आणि तो इथे नीट व्यवस्थित जागेवर ठेवून दिला. आता इथे थोडंफार ॲडजस्ट करायचं काम करत होते. ते ॲडजस्ट वगैरे केलं आणि मी स्वामींसाठी इथे मस्त असं स्पेशल आसन घेतलं आहे. सिंहासन म्हणता येईल. मग स्वामींचा अभिषेक केला आणि तिथे स्वामींना विराजमान केलं. आणि माझ्याकडे स्वामींचे वस्त्र पण होते, तेही मी त्यांना परिधान करून दिले होते. मस्त माळा वगैरे, जे काही फेटा वगैरे असतो आणि स्वामी आता खूप छान दिसत होते. मग सगळ्या गोष्टी मी नंतर जागच्या जागी ठेवल्या, दिवा वगैरे लावला, पूर्ण देवपूजा करून घेतली आणि माझं फायनल जो की देवपूजा केल्यानंतर माझं जे देवघर आहे ते इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. रात्री ह्या ज्या बरण्या होत्या, ज्या मी रात्रीच घासून ठेवलेल्या होत्या कारण की रात्रभरमध्ये त्या वाळल्या होत्या. मग मला यांच्यामध्ये मीठ भरायचं होतं. तर माझ्याकडे 2 प्रकारची मीठ आहे, सेंधव मीठ आणि साधं मीठ. आता हे दोघं मस्त अशा भरून घेतल्या होत्या छान. आणि त्यात थोड्याशा पावसाळ्यामध्ये काय होतं की थोड्याशा ओलं झाल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लवंगाच्या 2-3 हे टाकल्या होत्या जेणेकरून ते थोडंसं म्हणजे असं ओलसर वाटणार नाही. नंतर माझ्याकडे ह्या 2 अजून काचेच्या बरण्या होत्या ज्याच्यात मला लोणचं भरायचं होतं. आता मी 2 प्रकारचे लोणचं केलेत, एक गोड आणि एक तिखट. मग त्याच्यावर मी एका याच्यावर गोड नाव टाकून ठेवलं होतं. आणि अशा छोट्या छोट्या कामांमध्ये दिवस कसा जातो कळतच नाही. तुम्ही पण असंच करतात का? व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.